अरे असांजे सिंधियुनि जो पंहिंजो रिश्तो.com करे एॾो सुठो वेबसाइट ठहियल आहे। 35,000 खां मथे सिंधी प्रोफाइल्स अवेलेबल आहिनि उन्हनि ते। वेबसाइट ते रिश्तो ॻोल्हणो अथई या व्हाट्सएप ते खपनि ॿई मिलंदे। फ्री रजिस्ट्रेशन खपई या मेंबरशिप सां ॻोल्हणो अथई ॿई मिलंदे। हाउसवाइफ छोकिरी खपई या जॉब वारी छोकिरी खपई ॿई मिलंदे। अनमैरिड खपई या डाइवोर्सी खपई ॿई मिलंदे। उल्हासनगर जी खपई या अमेरिका जी छोकिरी खपई ॿई मिलंदे। राणी कटे सटे रिश्तो.com ते तोखे सभु मिलंदे। डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। इस सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, LED televisions, deep freezers, VG coolers, and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। चेक प्राइसेस विद अस बिफोर बाइंग ऑनलाइन। महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3। ऑल टाइप्स ऑफ EMI ऑप्शंस अवेलेबल। आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। प्रत्येक वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये आंबेडकर अनुयायी, आंबेडकरांना मानणारा समाज त्यांना 5 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करतो। त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा 68वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जगामध्ये आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करून कालचा दिवस हे केला आहे। जिल्हा प्रमुख जे भगवान भालेराव होते त्यांनी काल रामदास आठवलेंवरती डायरेक्ट टीका केली आहे, तुमचं काय म्हणणं? खरं म्हणजे रामदासजी आठवले यांची कारकीर्द सुरू झाली दलित पॅन्थरपासून आणि दलित पॅन्थर जवळजवळ 88-89 पर्यंत होता। 89-90मध्ये रीडर्स प्रकरण घडलं। रिपब्लिकन चळवळीतले जे नेते ते सर्व एकत्र आले आणि मोहन पाटील म्हणून भोपाळचे रहिवासी आहेत, त्यांनी RPI आंबेडकराईज अशा पद्धतीचा रजिस्टर केलेला पक्ष होता आणि म्हणून त्या पक्षाचा अध्यक्ष सर्वानुमते आणि त्या पाटील साहेबांनी सुद्धा आठवले साहेबांना त्या पक्षाचा अध्यक्ष बनवलं आणि त्या रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्या पक्षाचे सर्व कारभार चालायचा। 2018ला रामदासजी आठवले साहेबांनी चळवळीतल्या लोकांना बरोबर घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अशा पद्धतीचा पक्ष रजिस्टर केला आणि त्या पक्षाचे अध्यक्ष आजही आठवले साहेब आहेत। ज्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणताय की बाबा त्यांनी आठवले साहेब ते ऑथोराईज नाही आहेत वगैरे, ऑथोराईज नाही आहेत तर कालच्या शपथविधीमध्ये आठवले साहेब स्टेजवर होते। जे देशातले प्रमुख नेते होते त्या नेत्यांमध्ये आठवले साहेब होते। त्याच्यामुळे आठवले साहेबांचं रिपब्लिकन चळवळीतलं योगदान, कार्य हे उल्लेखनीय आहे आणि ती उंची जबरदस्त आहे। कुणीतरी आयऱ्या-गैऱ्याने साहेबांच्या विषयी असं बोलणं संयुक्तिक नाही। जर समजा तो व्यक्ती आठवले साहेबांच्या नावालाच विरोध करतो किंवा ते पक्षाचे अध्यक्ष ऑथोराईज नाहीत असं जर म्हणतो, पहिल्यांदा त्या व्यक्तीला रिपब्लिकन पक्षाचं तिकीट मी अध्यक्ष असताना, शहराचा जिल्हा अध्यक्ष असताना मी रिपब्लिकन पक्षाचं तिकीट दिलं। आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ते निवडून आले, त्यांना निवडून आणलं आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदसुद्धा रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालीच स्वीकारलं आणि अशा व्यक्तीने आठवले साहेबांच्या संदर्भामध्ये बोलावं ते काय संयुक्तिक दिसत नाही। होते जनरल सेक्रेटरी ते मोहन पाटील होते, आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच तो पक्ष होता ना, त्याच्यामुळे हे म्हणणं संयुक्तिक आहे का? मी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाच्या AB फॉर्मवर निवडणूक लढवली नाही, हे हास्यास्पद आहे ना। असं जर असेल, एक दुसरी गोष्ट अशी आहे
जो व्यक्ती रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून येतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातो, त्याच्यानंतर मनसेतून उमेदवारी घेतो, आणि जर आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष नाही आहेत असं तो म्हणत असेल तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही कालपर्यंत आठवले साहेबांना विनंती का करत होता की मला परत घ्या आणि जिल्हा अध्यक्ष बनवा? जर समजा आठवले साहेब त्या पक्षाचे ऑथोराइज अध्यक्ष नाहीत असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही असं का म्हणत होता की मला परत पक्षात घ्या? खरं म्हणजे रामदासजी आठवले साहेब हेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आंबेडकराईज RPI आंबेडकराईज जे मोहन पाटीलचा ते पक्ष सांगतात त्या पक्षाचे सुद्धा रामदासजी आठवले साहेबच सर्वानुमते अध्यक्ष होते. आणि नंतर त्यांनी चळवळीतल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन RPI आठवले अशा पद्धतीचा रजिस्टर केला पक्ष आणि त्या पक्षाचे आज ते अध्यक्ष आहेत. लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतायत आणि उल्हासनगरमधली जी रिपब्लिकन जनता आहे, रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारी जनता आहे आणि ती जनता कुठेही जाणार नाही, आठवले साहेबांच्या सोबतच राहील असं मी आपल्याला निक्षून सांगतो. RPI आणि RPI ह्याच्यात काय अंतर आहे? पूर्वी तो पक्ष RPI आंबेडकराईज, RPI म्हणजे RPI आंबेडकराईज होता. आता तो RPI आठवले अशा पद्धतीचा रजिस्टर झालेला आहे आणि त्या RPI आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले. नाही, एक तर मुळात पूर्वी रामदासजी आठवले त्या पक्षाचे अध्यक्ष होते, आंबेडकराईज, RPI आंबेडकराईजच्या. नंतर आठवले साहेबांनी स्वतः तो RPI आठवले हा पक्ष स्थापन केला. पूर्वी दीपक निकाळजे सुद्धा RPI रामदासजी आठवले सोबतच होते. आज सुद्धा दीपक निकाळजे साहेब जे आहेत ते चळवळीतले नेते आहेत, त्यांच्याशी आमचे पण संबंध आहेत ना, आमचे पण प्रेमाचे संबंध आहेत. ते RPIचे नेते जरी असले तरी त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा आठवले गट हा वेगळा आहे. कसं आहे माहिती आहे का, धरसोड वृत्ती करणाऱ्या लोकांना RPI जे ओरिजिनल पक्षाची लोक आहेत ती लोकांनी नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही काय महत्त्व देत नाही. येत्या काळामध्ये मला सुद्धा 2017ला जे काय कट कारस्थान करून पक्षातनं काढलेलं होतं, मी जे आमचे RPI, BJP आणि सेना यांच्या अलायन्समधल्या पक्षामध्ये मी गेलो होतो आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी 2017 पासून तर कालपर्यंत काम केलं. परंतु मी एका शब्दाने माननीय नामदार आठवले साहेबांच्या संदर्भामध्ये वेडंवाकडं बोललो नाही आणि ही समयसूचकता प्रत्येकाकडे असावी. खरं म्हणजे रामदासजी आठवले साहेबांच्या जीवावर जो माणूस मोठा झाला त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं संयुक्तिक नाही. मी भगवान भालेराव त्यांचं नाव घेण्याची माझी इच्छा नव्हती, परंतु मी त्यांनासुद्धा विनंती करेल की तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहात, तुम्ही अशा पद्धतीचं संभ्रम निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य करू नका. अशा पद्धतीची मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना एक समज देतो. पण नाना त्यांनी 3 पक्ष बदलले, त्यामागचं काय कारण असेल? नाही, ही स्वार्थी वृत्ती. आता कोणी भारतामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी कुठे जावं, कोणी कुठे काम करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी सुद्धा कुठेही काम केलं तर स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी त्यांनी काम करावं. दुसऱ्यांवर ॲलिगेशन करून माणूस कधीच मोठा होत नाही. माझं त्यांना सांगणं आहे, मी रिपब्लिकन पक्षाचा 2008 पासून तर 16 पर्यंत अध्यक्ष होतो. माझ्या अध्यक्षतेखाली सुद्धा माझ्या अंडरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी बघितलं आहे मी कसं काम करतो, तसं त्यांनी स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी काम करावं. आम्ही त्यांना कधीच विरोध करणार नाही.
खरं म्हणजे कसं आहे, माणसाने आपली कुवत बघून कुठलीही गोष्ट करावी. मी जवळजवळ 35-36 वर्षापासून, त्याच्याही अगोदर पॅन्थर चळवळीपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली कुवत ओळखून कुणी आपली हे करावी. आपण येणाऱ्या ह्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 25,000 30,000 मतं मिळतील अशा पद्धतीची वल्गना केली होती. प्रत्यक्षात 4,000 मतं मिळाली. तर जसं करावं तसं भरावं अशा पद्धतीचा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग कुठल्याच व्यक्तीला माफ करत नाही. मी जे चुकीचं काम करेल त्याचं प्रायश्चित्त निश्चित मला मिळेल. तसं त्यांनी जे काय केलं ते त्यांना त्याचं प्रायश्चित्त मिळालेलं आहे. खरं म्हणजे आज आपण पत्रकार परिषद घेण्याचा तसा काही उद्देश नव्हता. तुम्ही सहज 6 डिसेंबरचं औचित्य साधून या ठिकाणी विचारायला आलात. आज माझ्या कार्यालयामध्ये बघा, कार्याध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, जनरल सेक्रेटरी असतील, युवाचे कार्यकर्ते असतील, सर्व या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय. तुम्ही शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ह्या पक्षाला कशा पद्धतीचं उल्हासनगरमध्ये एक वातावरण आहे. येणाऱ्या महानगरपालिकेला तुम्हाला त्याचा रिझल्टवरनं निश्चितच अंदाज येईल. कोणी कितीही वल्गना करू देत, इथे रामदासजी आठवले साहेबांना मानणारा वर्ग आहे. आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मी विनंती करतो की संभ्रमाचं वातावरण कोण निर्माण करत असेल तर त्याला तुम्ही अजिबात बळी पडू नका. आठवले साहेब आणि आंबेडकराईज हे नावाचं एक दोन्ही नावाचे एक हे आहे. त्याच्यामुळे त्या नावाच्या याच्याला कोण भुलथापा मारत असेल तर त्यांना बळी पडू नये एवढंच मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो.